हॅलो गाईज, मी ऋतुजा. तर गाईज, तुमचं असं कधी झालंय का की बाबा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आलाय आणि तुम्ही असं ठरवलंय की बाबा आपण कुठेतरी ग्रुपने फिरायला जायचं आणि तो प्लॅन कधी सक्सेस झालाय? जर झाला असेल तर कमेंट करून सांगा की हो बाबा झालाय म्हणून. बट आम्ही तर फर्स्ट इयर पासून प्लॅन करतोय बाबा इथं फिरायला जायचं, तिथं फिरायला जायचं. तर फायनलला लास्ट इयरला येऊन आमचा एक प्लॅन सक्सेस झालाय. तो पण आधी ठरवलं होतं मालवणला जायचं, बट तो कॅन्सल होऊन फायनली आम्ही प्लॅन केलेला आहे की बाबा आपण एकवीर आईच्या मंदिरात म्हणजे लोणावळा आणि वेट एन्जॉयला एन्जॉय करायसाठी जायचं. तर बघूया आपले डेज म्हणजे कसा असेल आपला दिवस तो. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आत्ता बसमधून जोशपूरला चाललेले आहे. सो आपल्या गाईजने आपल्याला आता पिक केलेलं आहे आणि माझे फ्रेंड्स पण आहेत माझ्यासोबत. हे बघा कसे बघतायत, चालले बघा यांची नाटकं. तब्बल 163 किलोमीटरचा प्रवास करून फायनल आम्ही एकविराच्या पायथ्याशी पोहोचलो. म्हणून मी तुम्हाला कुठे नेत नाही. जायचं काही इज्जत घालवतात. आईला नॉनसेन्स. सो गाईज, आम्ही फक्त तिकीट काढले ते म्हणजे फक्त लेणी बघण्यासाठी. बिकॉज आई माऊलीच्या दर्शनाला जाण्यासाठी खूप रांग होती आणि आम्हाला तेवढा टाईम पण नव्हता, कारण की आम्हाला इथून दर्शन घेऊन पुढे वेट एन्जॉयला जायचं होतं. सो आम्ही फक्त कारल्याची लेणी हेच बघितलं. बेसिकली कारल्या लेणी ही एक बौद्ध धर्मीय लेणी इसवी सनाच्या सुमारे 1ल्या शतकात खोदलेली आहे. येथील विस्तीर्ण चित्रगृह हीनयानपंथीय चित्रगृहांपैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाजूस एक विशाल सिंहस्तंभ असून आतील बाजूस अर्धगोलाकृती गवाक्ष उत्कृष्ट शिल्पाकृती आणि कोरीव मूर्ती आहेत. येथील बुद्धांच्या मूर्ती मात्र महायानपंथीयांनी नंतर इसवी सनाच्या 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये कोरलेल्या असून त्या मूळच्या कल्पनेस धरून नाहीत. या लेण्यात ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले अनेक शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी दान दिलेले आहे त्यांचा निर्देश केलेला आहे. त्यातील एक लेखात हे चित्रगृह भारतातील अद्वितीय शिलालेख म्हणून वर्णिले आहे. रविवार असल्यामुळे इथे तर खूप गर्दी होती आणि मोस्टली तर भरपूर जण असे होते की ज्यांनी नवस वगैरे केलेला होता तेच होते. तर गाईज, आता लेणी बघून झालेली आहे आणि आता आपण चाललो आहोत वेट एन्जॉयच्या दिशेने. तर बघूया तिथली मज्जा मस्ती. सो आपण वेट एन्जॉयच्या गेटवरती पोहोचलेलो आहोत. सो कॅमेरामॅन फॉलो मी. तर इथे बॅग चेकिंगसाठी एक वेगळी रांग होती आणि विदाऊट चेकिंगसाठी एक वेगळी. सो आपण बॅग चेकिंगसाठी इकडे आतमध्ये आपण तिकीट काउंटरला आलो आणि तिकीटे घेतली 7 जणांची. गाईज, आपल्याला मोबाईलचं वॉटरप्रूफ कवर पाहिजे होता, तर आपण इथेच एका शॉपमध्ये गेलो. बट तिथे आपल्याला तो 200 रुपयाला भेटला. बाहेरून घेतला असता तर 50 रुपयापर्यंत भेटला असता. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. Never in moment now we're having a blast, singing oh oh, living every day like it's your last, singing oh oh, living for today, letting go of the past, singing oh oh, give it up, everybody sing oh. सो फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत या समरमध्ये वेट एन्जॉयला जाण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच जावा. इथे अम्युजमेंट पार्कमध्ये खूप सारे वेगवेगळ्या राईड्स आहेत आणि वॉटर पार्कमध्ये पण खूप सारे वेगवेगळ्या राईड्स आहेत, जेणेकरून की तुम्हाला खूप छान वाटेल इथे आल्यानंतर. सो फायनली आता आम्ही आलो आमच्या घरी. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.